नमस्कार मित्रांनो, माहिती मोलाची या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपल्याला सर्वांनी मान सन्मान द्यावा, सर्वांनी आपल्याला महत्त्वाचे स्थान द्यावे, परंतु असं प्रत्येकासोबत घडल असं काही नाही। त्यासाठी माणसामध्ये काही गुण कौशल्य असावी लागतात। म्हणजेच काय तर स्वतःची किंमत वाढवण्यासाठी काही गोष्टींचं पालन करावं लागतं। तेच एका छोटीशा गोष्टीच्या माध्यमातून सांगत आहे। ही गोष्ट ऐकून कृतीत आणली तर तुमची किंमत नक्कीच वाढेल। गोष्ट अशी आहे, एक मूर्तिकार असतो, तो आपल्या मूर्ती विकण्यासाठी राज दरबारात जातो। राजाला मूर्ती दाखवतो। राजाला तसेच दरबारातील सर्व व्यक्तींना त्या मूर्ती खूप आवडतात। राजा मूर्तिकाराला त्याची किंमत विचारतो, तेव्हा मूर्तिकाराने सांगितलेल्या किमती ऐकून सर्वजण अचंबित होतात। कारण मूर्ती तर दिसायला अगदी सेम टू सेम, पण प्रत्येक मूर्तीची किंमत मात्र वेगळी। मूर्तिकार सांगतो, पहिल्या मूर्तीची किंमत 5 रुपये आहे, दुसऱ्या मूर्तीची किंमत 50 रुपये, तर तिसऱ्या मूर्तीची किंमत 500 रुपये। त्यावर राजा कुतूहलाने विचारतो, असे का? त्यावर मूर्तिकार स्पष्टीकरण देतो, महाराज, पहिल्या मूर्तीच्या कानातून काडी घातली की ती दुसऱ्या कानातून निघते, दुसऱ्या मूर्तीच्या कानातून काडी घातली तर ती तोंडातून निघते, आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानातून काडी घातली की ती हृदयात जाते। महाराज, या मूर्तीचा संबंध मानवाच्या स्वभावाशी आहे। माणसाच्या स्वभावावरून जशी माणसाची किंमत ठरत असते, तशीच मी या मूर्तीची ठरवली आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे, जो माणूस एका कानाने ऐकतो व दुसऱ्या कानाने सोडून देतो, त्याची किंमत कवडी मोलाची असते। अशा व्यक्तीला समाजात कोणतेही आदराचे स्थान मिळत नाही। जो माणूस कानाने ऐकतो व तोंडाने बोलून दाखवतो, त्याची किंमत 50 रुपयाप्रमाणे असते। अशी माणसे दिलेला उपदेश ऐकतात, किंवा आपल्या भाषेत सांगायचं झालं तर शहाणपणाच्या नैतिकतेच्या गोष्टी ऐकतात, पण प्रत्यक्ष जीवनात त्याचा अवलंब करत नाहीत, फक्त पोपटपंची करतात। अशी माणसे मनोरंजक असतात, पण त्यांना समाजात फारसे आदराचे स्थान मिळत नाही। जी माणसे कानाने ऐकून हृदयात धारण करून त्याप्रमाणे वागतात, अशी माणसे श्रेष्ठ आणि मौल्यवान असतात। त्यांना मानाचे, आदराचे, प्रतिष्ठेचे स्थान समाजात मिळत असते। म्हणून तर म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले। जी व्यक्ती आपल्या शब्दाप्रमाणे वागते, ती व्यक्ती इतरांसाठी प्रेरणादायी असते। मग ती व्यक्ती लहान असो, मोठी असो, गरीब असो की श्रीमंत असो, याचा काही फरक पडत नाही। लोक फक्त बोलून दाखवतात, तुम्ही ते करून दाखवा, तुमची किंमत नक्कीच वाढेल आणि तुम्ही यशाच्या उंच शिखरावर पोहोचाल। पण यशाच्या शिखरावर चढताना एवढं मात्र लक्षात असू द्या की आपण शिखरावर चढतोय ते जगाने आपल्याकडे पाहावं म्हणून नाही, तर त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून। शेवटी एवढंच म्हणेल, ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्य काळ उज्ज्वल आहे।